ज्ञानेश्वर, सुप्रिया सुळेंनी सुद्धा आता याची पाहणी केलेली आहे आणि डीपीडीसी मध्ये या सगळ्या संदर्भात चर्चा व्हावी अशी मागणी करणार असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलंय। आणखी काय याबाबत तपशील आहेत? आरोग्य यंत्रणा सध्या कशी काम करते? आपल्याला कल्पना आहे की जीबीएसचे रुग्ण पुण्यात सातत्यानं वाढताना पाहायला मिळतात। 127 वर हा सगळा आकडा पोहोचलेला आहे। तर दुसरीकडे ज्या विहिरीतून हा पाणी पुरवठा होतो, या विहिरीतलं पाणी ज्या गावाला पोहोचलं जातं, नांदोशी गाव, तिथल्या एका महिलेचा मृत्यू झालेला आहे। ससून रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला। त्यामुळे जेव्हा जीबीएसचे रुग्ण पुढे येत असताना, त्यांची संख्या वाढत असताना आणि त्यातच राज्यात जीबीएसचा हा दुसरा बळी गेलेला असताना पुण्यात चिंतेचं वातावरण पाहायला मिळतं आहे। स्वच्छ पिण्याचं पाणी मिळावं, आपापल्या गावांमध्ये फिल्ट्रेशन प्लांट्स आहेत ते मिळावेत, अशा पद्धतीची प्रमुख मागणी जी आहे ती गावकऱ्यांकडून केली जाते। आज सुप्रिया सुळेंनी या गावाचा पाहणी दौरा केलेला आहे। संध्याकाळी जी बैठक होणार आहे त्या बैठकीमध्ये या सगळ्या मुद्द्यांवर चर्चा केली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। खरं पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजपासून किंवा पुढचे काही दिवस जो स्वच्छ पाण्याचा पुरवठा होणं अपेक्षित आहे त्यावर प्रशासनानं अधिकचं लक्ष दिलं पाहिजे। त्यासाठी तातडीने काही उपाययोजना होतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। नाहीतर रुग्णांचे आकडे वाढत असताना, त्यात मृत्यूच्या अशा पद्धतीच्या बातम्या समोर येत असताना लोकांमध्ये पॅनिक जो आहे तो क्रिएट होताना पाहायला मिळतो। जी ज्ञानेश्वर, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या तपशिलांसाठी।